आज मालेगांव में केंद्र शासन के माध्यम से जो स्वच्छ भारत अभियान पूरे देश में चालू है, तो मालेगांव नगर निगम में कॉर्पोरेशन के अंदर 9.5 कोटी के शौचालय का काम का शुभारंभ आज हमने किया है। और मालेगांव में जितने भी पुराने शौचालय है वो गिरा के नए शौचालय उसमें से बनाएंगे, और जैसे सुलभ शौचालय रहते हैं वैसा दर्जा उनको मिलेगा। और स्वच्छता के माध्यम से बहुत बड़ा काम केंद्र शासन के माध्यम से चालू है। अमृत योजना 2 की तरफ से भी केंद्र शासन का जो ये योजना है, पीने का पानी का जो पाइपलाइन का काम वो भी चालू है, पानी की टंकी का काम चालू है, और जो ड्रेनेज लाइन है उसका भी काम वो तो ऑलरेडी चालू है। और 15वें वित्त आयोग के माध्यम से केंद्र शासन जो निधि देते हैं, तो उसके माध्यम से 24 उप रुग्णालय यहाँ पे काम चालू है। एक का काम पूरा हो गया है, उसका भी इनॉग्रेशन हमने किया है। और ये उप रुग्णालय जो है उप केंद्र, तो उसके माध्यम से परिसर की जो 15,000 की जो लोग बस्ती उसको एक मंजूर किया है। और जो गरोदर माता होती है उनका लसीकरण, उनकी जांच वहाँ पे की जाएगी। और जो बच्चे हैं उनका लसीकरण होगा। और छोटी मोटी जो बीमारी है, सर्दी है, खांसी है, जुकाम है, तो उसके लिए भी वहाँ ट्रीटमेंट मिलेगी। तो परिसर में जो हॉस्पिटल या बड़े दवाखाने वो वहाँ जाने को बहुत दूरी पड़ती है, लेकिन ये एरिया में रहने की वजह से आरोग्य के लिए बहुत अच्छी सुविधा है। 2 कामांचं या ठिकाणी शुभारंभ होतो आहे। पहिलं म्हणजे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन 2 अंतर्गत शहरामध्ये 9.5 कोटींचे शौचालयांचं काम या ठिकाणी सुरू होत आहे। त्यामध्ये सिटी शौचालय त्याचे 13 कामं आहेत, ते 2 कोटी 21 लाखाचे आहेत। पीटी शौचालय 35 कामं आहेत, 6 कोटी 75 लाखाचे। आणि शौचालय दुरुस्तीची 7 कामं जी आहेत ती 34 लाख रुपयांची आहेत। आता एका कामाचं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। आयुक्त साहेबांनी सांगितलं साधारणतः 2-3 महिन्यामध्ये ते काम या ठिकाणी पूर्ण होईल। परंतु संपूर्ण मालेगाव शहरामध्ये जिथे जिथे आपल्याला शौचालयांची आवश्यकता असेल, तर मी आयुक्त साहेबांना सांगेन की सुलभ शौचालय जे काही आपण मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणी बांधणार आहोत, तर ते सुलभ शौचालय टाईप आपण बांधावं। आणि तिथे स्वच्छता कायम राहण्यासाठी एजन्सीची नेमणूक करावी। भले तो जो पैसा आहे त्यांचा पगाराचा तो आपल्या कॉर्पोरेशनच्या निधीतून आपल्याला देता येईल, परंतु स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने जी ही योजना आणलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। अमृत 2 असं या योजनेचं नाव आहे। अमृत 1 मध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये कामं ही झालेली आहेत,
त्याचप्रमाणे भुयारी गटार योजनेची कामं देखील त्या ठिकाणी सुरू आहेत. केंद्र शासनाच्या वतीने 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ज्या काही शिफारसी केल्या जातात त्या शिफारसीनुसार मग ते पिण्याच्या पाण्याच्या सोयी असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, त्याच्यासाठी 15व्या वित्त आयोगातून हा निधी दिला जातो. आणि मला या ठिकाणी आनंद होतो आहे की या निधीमधून साधारणतः 24 दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी 14 दवाखान्यांचं काम हे सुरू आहे आणि 13व्या नंबरचं निमा अंजुम चौक या ठिकाणी या उपकेंद्राचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी याचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे. प्रामुख्याने डॉक्टर जयश्री आहेर यांनी सांगितलं, आरोग्य अधिकारी, की इथे एक डॉक्टर असतील, त्याचप्रमाणे एक ANM नर्स असेल, JNM असतील किंवा आशा वर्कर असतील, तर या परिसरामध्ये साधारणतः 12 ते 15 हजाराचा हा परिसर वाटून दिलेला आहे. यामधल्या ज्या काही गर्भवती महिला असतील त्यांची नोंदणी होईल, त्यांचं लसीकरण होईल, जे बालकं आहेत त्यांचं लसीकरण होईल आणि जे काही प्राथमिक आरोग्य सुविधा आहेत तर त्या देखील या ठिकाणी दिल्या जातील. जवळच्या जवळ हे उपकेंद्र असल्यामुळे तातडीने जे काही छोटे मोठे आजार असतात, सर्दी असेल, खोकला असेल, जुलाब असेल, तर त्याच्यावरती देखील ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाईल आणि असे साधारणतः 24 ठिकाणी कामं सुरू आहेत. अजूनही आयुक्त साहेबांनी सांगितलं की 38 टोटल आपल्या मालेगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा आपल्याला उपलब्ध होतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आहे. कारण आयुक्त साहेब प्रशासक आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. आमदार साहेबांचं आणि आमचं आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना आहे. त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामं दर्जेदार पद्धतीने करतील आणि हे काम आपले इलियास भाई यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देते आणि असेच क्वालिटीची कामं या ठिकाणी व्हावीत अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते.